इंस्टाग्राम स्टाईलने बनवलेले बिझनेस कार्ड्स किंवा व्हिजिटिंग कार्ड्स सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. कारण की नेहमीसारख्याच बिझनेस कार्ड्सना कंटाळून जर तुम्हाला काही क्रिएटिव्हिटी आणायची असेल, काही वेगळा लुक ट्राय करायचं असेल, तर ही स्टाईल नक्की ट्राय करून बघा. हॅलो फ्रेंड्स, तर आदिश्री ग्राफिक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता इथे तुम्ही बघताय, इथे माझ्याकडे 1-2 सॅम्पल्स आहेत जे मी रिअल कार्ड बनवण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. इंस्टाग्रामचं पहिल्या पानाचं जो आपला होम पेज असतो इंस्टाग्रामवर आपल्या अकाउंटचा, तो जो काही लुक असतो त्या सगळ्यांचा आपण आपल्या बिझनेस कार्डसाठी बनवण्यासाठी वापर करू शकतो. अगदी तशाच पद्धतीने आपल्याला तो कार्ड बनवायचा आहे. तर इथे बघा, आपल्या सर्व्हिसेसचे इथे वेगवेगळे पिक्स टाकलेले आहेत, स्कॅनर ॲड केलेला आहे, छोटे छोटे हार्टचे इमोजी ॲड केलेले आहेत आणि जो फ्रंट पार्ट आहे तिथे तुमच्या सलॉनचं नाव किंवा बिझनेसचं नाव आणि मेन स्कॅनर ॲड केलेला आहे व्हॉट्सॲपचा, किंवा इतर स्कॅनर तुम्ही तिथे ॲड करू शकता. तर अशा पद्धतीचं इतक्यातच मी एका क्लायंटला कार्ड बनवून दिलेला आहे. आणि हे सॅम्पल्स मी घेतलेले आहेत पिंट्रेस्टवरून. तुम्ही बघू शकता, हा पिंट्रेस्टचा पेज आहे. तर इथे वेगवेगळ्या पद्धतीचे इंस्टाग्राम स्टाईलनी बनवलेले बिझनेस कार्ड्स तुम्ही सर्च करू शकता आणि तिथून इन्स्पिरेशन घेऊन तुमच्या बिझनेससाठी ते कार्ड तुम्ही डिझाईन करू शकता. तर अशाच पद्धतीने मी इथनं इन्स्पिरेशन घेतलेली आणि छानसा एक कार्ड बनवून दिला, त्याची डिझाईन बनवून दिली आणि क्लायंटने ते प्रिंट्स केलेत आणि ते खूप छान आलेले आहेत. तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवणार आहे की ते रिअल प्रिंट कसे आले आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आलेलो आहे कॅनवामध्ये. आता सर्वात आधी आपण ही जो काही साईज आहे तो कसा घेतला ते बघूया. तर इथे होम पेजवरती कॅनवाच्या आपण क्रिएटमध्ये गेलो आणि इथे आपल्याला लिहायचं आहे बिझनेस कार्ड. तर वेगवेगळ्या साईज आणि शेप्सचे कार्ड्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. जसं लँडस्केप आहे, पोर्ट्रेट आहे, राऊंडेड बिझनेस कार्ड आहे जो लँडस्केपमध्ये आहे, पण आपल्याला पोर्ट्रेट हवा आहे हा खालचा. तर मी हा सिलेक्ट केलेला आहे, ज्याचे कॉर्नर्स राऊंड आहे आणि जो उभा आहे म्हणजे पोर्ट्रेट फॉर्मॅटमध्ये आहे. हा बघा, हा. आता यावर आपण डिझाईन करायला घेणार आहोत. तर आलो आहे आपण मेन आपल्या कॅनव्हाच्या डिझायनिंगच्या कॅनव्हसवर. तर इथे आपण या सॅम्पल्समधनं एक एक डिटेल बघून घेणार आहोत, जे जे काही आपण कॉपी करू शकतो, म्हणजे तसं आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता इथे बघा, आपल्या मोबाईल हँडसेटचा आपल्याला डिझाईन करायचा आहे त्या पद्धतीचा. तर हा जो बॅक कॅमेरा आहे हा मला एलिमेंट्समध्ये कुठेच सापडला नाही, तर मी याला पिंट्रेस्टवरनं सर्च करून आणलेला आणि मागे फक्त मी एक शेप ॲड केलं. तर तो सिम्पली तुम्ही एलिमेंट्समध्ये जर शेप्स लिहिलं तर आपल्याला इथे भरपूरसे शेप्स अवेलेबल होतात. त्यापैकी हा जो राऊंड शेप, स्क्वेअर शेप आहे, तर त्याचा मी वापर केला आहे आणि त्याला पिंक कलर दिला. आता पिंक कलरच का घेतला तर तुम्ही बघू शकता, इथे बघा लोगो आहे सलॉनचा आणि याचं देखील डिटेल ट्युटोरियल मी याआधी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपल्या चॅनलवरती. ते तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तर आपल्या क्लायंटचा हा लोगो आहे जो मी रेडी केलेला होता आणि याला इथे छान दाखवण्यासाठी मागे फक्त मी आता इंस्टाग्राम स्टाईल आहे म्हटल्यावर इंस्टाग्रामचे कलर्सचा हा एक रेडीमेड बॅनर मी एलिमेंट्समधनं घेतला. त्यानंतर तशाच रंगाची रिंग मी इथे ॲड केली आहे. इंस्टाग्रामचे जे कलर्स असतात ना, लोगोचे कलर, तर त्या रिंगमध्ये मी या लोगोला फिक्स केलं आणि त्याच कलरशी मिळता जुळता पिंक कलर घेतलेला आणि त्याच्यावर आपण हे जे कॅमेराज आहेत ते सेट केले. तर आपला एक शेप बनला. इथे आपल्याला हँडसेटचा लुक द्यायचा आहे. हा बॅक पेज आहे. त्यानंतर सलॉनचं नाव तिथे लिहिलं आणि थोडं वेगवेगळे व्हर्जन ट्राय करून बघितले, जसा ग्लिटर ॲड करून बघितला कसा वाटतोय तो. असे 2-4 सॅम्पल आम्ही रेडी केले होते. आता दुसऱ्या सॅम्पलमध्ये बघा, इथे त्यांना सलॉनशी काही रिलेटेड टूल्स हवे होते, जसं कैची, कोम. तर ते त्यांना मागे बॅकग्राऊंडला थोडं ट्रान्सपरंटमध्ये दिसायला हवे असं त्यांचं म्हणणं होतं. तर इथे मागे मी त्याची ट्रान्सपरन्सी कमी केलेली आहे. बॅकग्राऊंडला बघा ॲड केलेला आहे, तर टूल्स ॲड केलेत आणि रंग मी जांभळा रंग घेतलेला आहे, त्याची ट्रान्सपरन्सी कमी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, डार्क पर्पल रंग घेतलेला आणि त्याची ट्रान्सपरन्सी जरा कमी केली. नेक्स्ट व्हर्जनमध्ये काय करून बघितलं की वेगळा ग्रेडियंट रंग घेऊन बघितला, म्हणजे पिंक शेडमध्ये हा ग्रेडियंट कलर तिथे बॅकग्राऊंडसाठी आम्ही घेऊन बघितला. आणि टूल्सला पण सेट ॲज अ बॅकग्राऊंड केलं की ते टूल्स पण मागे सेट झाले बॅकग्राऊंडला आणि रंग आपण ठेवला कॅनव्हासचा ग्रेडियंट आणि ट्रान्सपरन्सी कमी केली. त्याच्यानंतर या तिसऱ्या व्हर्जनमध्ये
आता इथे आम्ही कुठलाही ग्रेडियंट कलर नाही घेतला, एक प्लेन पिंक कलर घेतला, छान थोडासा ब्राईट पिंक. आणि मागचे टूल्स पण थोडे चेंज करून बघितले की थोडा गोल्डनमध्ये असं काही कैची वगैरे सापडते का, तर ती छान उठून दिसेल आणि ते एकदम छान परफेक्ट सेट झालं. आणि हाच मग आम्ही फायनल केलेला होता. त्यामध्ये मग मी स्कॅनर ॲड केला त्यांचा व्हॉट्सॲपचा, त्यांचं नाव आणि सलॉनचं नाव. आता आपलं फ्रंट पेज तर रेडी झाला. आता बॅक पेजवर आपल्याला डिटेल्स ॲड करायचे आहेत. त्यामुळे बॅक पेज बघा हा असा रेडी केलेला. तर इथे आपल्याला भरपूरसे छोटे छोटे डिटेल्स ॲड करायचे. जसं वरती बघा मोबाईल हँडसेटला जसं हा एक शेप असतो, तर तो मी मागे बघा थोडंसं राऊंडेड रेक्टँगल ॲड केलं आणि एक सरळ रेषा ॲड केली. छोटे छोटे इलेमेंट्स एकत्र करून तो शेप रेडी केला. त्यानंतर हे 3 लाईन्स ॲड केल्या. हे आपल्याला सगळं इलेमेंट्समध्ये भेटणार आहे. त्यानंतर छोटे छोटे 3 हार्ट्स इथे, जसं बघा मी तुम्हाला इंस्टाग्रामचं आपलं अकाउंटचं पेज दाखवते. इथे बघा 3 हार्ट्स आहेत. तर त्याच्या खाली तुम्ही छान कॅची टायटल्स देऊ शकता तुमच्या बिझनेसशी रिलेटेड. म्हणजे याने काय होईल ना, आपला बिझनेस कार्डला छान एक क्रिएटिव्हिटी किंवा एक छान एक वेगळा लुक तयार होईल, खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारा. तर तिथे आम्ही सलॉनशी रिलेटेड त्यांना काही कॅची वर्ड्स मागितले होते मी, आणि त्यांनी तिथे ते वर्ड्स दिले. जसं बघा गुड वाइब्स ओनली, स्माइल मोड ऑन, लर्न मोर, वरी लेस. तर तुम्ही देखील असं काही काही क्रिएटिव्हिटी ॲड करू शकता तुमच्या पद्धतीने तुमच्या बिझनेसशी रिलेटेड. आणि लोगो ॲड केलेला आहे लेफ्ट हँड साईडला. त्यानंतर आता हा जो काही बॅकग्राऊंडचा रंग आहे हा लाईट पिंक कलर घेतलेला आहे, जो लोगोशी मिळता जुळता आहे. आणि इथे क्लायंटची डिटेल ॲड केलेली आहे, त्यांचं नाव, नंबर, इंस्टाग्राम ID आणि मेल ID. लोगोशी रिलेटेड कलरच आम्ही तिथे घेतला बॅकग्राऊंडला, हा लाईट पिंक ग्रेडियंट. आणि त्यावर उठून दिसणाऱ्या ब्लॅक कलरमध्ये सगळे डिटेल्स ॲड केले. आणि इंस्टाग्रामच्या कलर्समध्येच मी हे आयकॉन तयार करून घेतलेले. त्यांच्या मागे जो शेप तयार केलेला आहे त्याला फक्त काय केलं आहे, ग्रेडियंट इंस्टाग्रामचे जे रंग आहे जसं पिंक शेडमध्ये ते ॲड करून मी त्यावर छोटे छोटे आयकॉन ॲड केलेले. त्यानंतर सर्व्हिसेस तिथे टाकलेल्या आहेत. मेन सर्व्हिसेसची अशी हेडिंग तयार केली, नेल, हेअर, स्किन, मेकअप. जसं आपल्या अकाउंट पेजवर असतं एक्झॅक्टली तसं मेन हेडिंग्स दिलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड खाली पिक्स ॲड केलेत. आणि हा जो आहे ग्रीड आयकन म्हणतात त्याला, याचं नाव तुम्हाला दाखवते. इन्फोमध्ये सर्च करायचं त्याचं नाव. तर ग्रीड आयकन एक्झॅक्टली जसं आपल्या होम पेजवर असतं इंस्टाग्रामच्या, तर तिथे ॲड करण्यासाठी म्हणून हा मी एलिमेंटमध्ये सर्च केला. ते इझिली अवेलेबल होतं एलिमेंट्समध्ये हे सगळे शेप्स. यांची नावं तुम्हाला दाखवून देते मी बघा. सेकंड आहे प्ले बटन आयकन. पहिलं होतं ग्रीड आयकन, सेकंड प्ले बटन आयकन, आणि जो थर्ड आहे तो आहे इंस्टाग्राम आयकन टॅग. या नावाने जर का एलिमेंटमध्ये सर्च केलं तर तुम्हाला हे शेप्स, हे एलिमेंट्स इझिली सापडतील. ते इथे मी ॲड केले. आणि त्यानंतर छान छान HD क्वालिटीच्या पिक्स ॲड केल्या, ज्या रिअल पिक्स आहेत, काही इंस्टाग्राममधनं घेतलेल्या आहेत. ही जे नेल आर्टची जी पिक आहे ती क्लायंटनी दिलेली आहे, आणि बाकीचे मी पिंटरेस्टवरनं घेतलेले आहेत. तर ते सिम्पली तिथे व्यवस्थित ॲड केले. त्यानंतर हा बघा एक आयकन आहे जो आपल्या मोबाईल हँडसेटला पण असतो, होम बटन म्हणतात त्याला. दुसरा आहे सर्च आयकन, आणि तिसरा आहे प्लस बटन आयकन. त्यानंतर हार्ट शेपचा आयकन, हा इझी आहे सर्च करायला. आणि जो होता हा लास्ट तो आहे पर्सन आयकन. तर हे सगळे छान डिटेल्स ॲड केले. त्याचे 2-3 पेजेस तयार करून बघितले वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये. परंतु मग आम्ही हा लास्टला हा फायनल केला. तर फ्रंट आणि बॅक आमचं रेडी झालं, आणि एक्झॅक्टली क्लायंटला जसं पाहिजे होतं तसं रेडी झालेलं आहे. तर तुम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या बिझनेससाठी ही स्टाईल नक्की ट्राय करून बघा. जास्त वेळ लागणार नाही आहे याला. एकदा जर का तुम्ही डिटेल सगळी लिहून घेतली तर पिंटरेस्टवरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी इझिली मिळतील. आता याला डाउनलोड करण्यासाठी नेहमीप्रमाणेच जर प्रिंट हवी असेल तर PDF प्रिंट, क्रॉप, मार्क्स अँड रीडवर क्लिक करायचं. पेजेस आपले सिलेक्ट करून घ्यायचे, ज्या पेजेसची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, फ्रंट आणि बॅक, आणि डन करायचं. त्यानंतर कलर्समध्ये CMYK कलर हा प्रिंटसाठी बेस्ट असतो.
आता मी दाखवते की क्लायंटने काढलेल्या प्रिंट्स कशा आल्या होत्या, एक्झॅक्टली तशा आल्या की नाही, कलर्स वगैरे काही व्हेरिएशन आलं आहे की नाही, तो बऱ्याच लोकांना डाऊट असतो. तर बघा इथे फोटो लावलेला आहे, एक्झॅक्टली कलर जसा हवा होता तसा आला आहे आणि एकदम क्लिअर प्रिंट आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.